हॅलो गाईज, नमस्कार. सो दिवाळी पहाट झाली आहे आणि आज आम्ही चाललोय कुठे? सो आज आम्ही चाललोय पळसदरीच्या स्वामी समर्थांच्या मठात, कर्जत. सो कर्जत. ऍक्च्युली खूप लेट झालंय. आमचं टायमिंग होतं निघायचं 1 की 2, पण आम्हाला वाजलेत किती? जेवून निघालो. 4:45. त्याच्यामुळे जाम लेट झाला. सगळ्यांना आता कळून चुकलंय गदरेजमुळे लेट होतं. आणि आज आमच्याबरोबर सवारी कोण आहे ते पण टाकू. आज आमच्याबरोबर सवारी एक्सेल 6 आहे आणि मॅडम पण दाखवा आपले फाउंडर या जरा इकडे. तो तुम्हाला आम्ही सांगितलेलं लास्ट टाइम. आई माहिती आहे. लास्ट टाइम हे आमचे शेजी ऑइलचे फाउंडर आहेत, वृषाली गदरे, शेजी ऑइलचे फाउंडर. आणि आपले अजून एक फाउंडर पण आहेत मागे, ते लपतायत. त्यांना पण भेटू आपण. दादा आहे बेसिकली. या लगेच दाखव असं पटकशी. आमच्यावर आता येणार आहेत, हेच आम्हाला नेत आहेत ऑल द वे कर्जतला. सवारी आहे. सो असं आम्ही चाललो आता स्वामी समर्थांच्या मठात. पण आईला विचारू ऑन द वे. आई आपल्याला जरा स्टोरी पण सांगेल तिकडची. कसली स्टोरी? याची कर्जतची. असं चालत जाणार आहेत का? सो आम्ही निघालो आहोत. हो. आणि आई पुढे बसली आहे. आईला दे, आईच्या हातात दादा. आणि आई आम्हाला स्टोरी सांगणार आहे तिकडची कर्जतची. सूचना देणार. दादा म्हणतोय पोहोचेपर्यंत सूचना देणार आहे. काय सूचना असतात? हळू चालव, हळू चालव, हळू चालव. काय दिसावं? झाडं दिसावी म्हणजे हळू चालावं. दादाचं असं म्हणणं होतं की जर अजिंक्य तू पुढे येऊन बसू शकतोस का? म्हटलं काय झालं रे दादा? तर दादा म्हणाल नाही रे, थोडे सूचना जास्त येतात. सो आपण जाऊया मठात. आणि आज दिवाळी पहाटची आपण सुरुवात. येस, संध्या. सॉरी, दिवाळी पहाट झाली, दुपार पण होत आली, आता दिवाळी संध्या. आई जरा सांग ना, समर्थांची. आपण तिकडे गेल्यावर सांगशील का स्टोरी तिकडची? सगळं आत्ताच सांगायचं याला. आणि आता माहिती हा काय करणार आहे? हा झोपणार आहे ऍज युजल. अजिंक्यचं काम आहे गाडीमध्ये बसलं की झोपायचं. हा झोपणार आहे म्हणून ह्याने रात्री खूप लेट झाला यार. हे सगळे बदल 2 वर्षात झालेले. काही नाही 2 वर्षात, ह्याच्या आधी पण 2 वर्षात हे सगळे बदल झालेत. आधी असा नव्हता माझा मुलगा. असं काही नाहीये. तुम्हाला आधीची स्टोरी पण माहिती आहे. आणि 15 डिसेंबर नंतर 2023 तेव्हापासून हे सगळे बदल झाले त्याच्यामध्ये. अच्छा, हमको सिखा रिया है. अच्छा, माँ का प्यार बोल रहा है और कुछ नहीं. पण दादा तर 4-5 वर्ष बघतोय मला. तुला काही बदलाव वाटतोय का रे? भरपूर बदलाव आहे ना दादा. तुला माझ्याबरोबर जायचंय ऑफिसमध्ये. नो कमेंट. दादा बोलतोय मी न्यूट्रल आहे. ऍक्च्युली दादा पॉलिटिशियन आहे ना. दादा पॉलिटिक्स मध्ये. म्हणजे हे मला विचारण्यापेक्षा त्यालाच विचारा ना. सो दादा आगामी सरकार असल्यामुळे दादा एवढं न्यूट्रल असतो. त्याला माहिती आहे आपण जास्त नाही बोलायचं. तो डिप्लोमॅटिक उत्तर देतो. त्याला माहितीये की आपल्याला कोणत्याही कॉन्ट्रोवर्सी मध्ये यायचं नाहीये. कॉन्ट्रोवर्सीज आर नॉट फॉर अस. कितने तेजस्वी लोग हैं हमारे पास, कितने शानदार विचार रखते हैं जी. नरोबा कुंजरोबा म्हणजे महाभारतामध्ये तुम्ही ऐकलं नाही का? नाही, हे पहिल्यांदा ऐकलं मी. काय नवीन आहे. त्या ह्याला काय हत्तीचं नाव काय? त्या सरळ हत्तीचं नाव काय? जरा मला आठवायला लागेल. असं कसं हा जो कोणी हत्ती असो. स्टोरी थोडीशी स्टोरी लक्षात आली की आम्ही परत व्हिडिओ चालू करू. सो स्टोरी आठवण आली. आता बघूया स्टोरी काय. द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामा, बरोबर? तर अश्वत्थामा नावाचा एक हत्ती पण असतो. तर हा जो आता पांडवांचा मोठा युधिष्ठिर जो आहे ना, तो कधी खोटं बोलत नाही. तर अश्वत्थामा मेला म्हणजे हत्ती मेला असं खरं ऍक्च्युली हत्ती मेलेला असतो. पण याला सांगितलेलं असतं सगळ्या भावंडांनी आणि सगळ्यांनी की तू खरं
Give up केलं. मग याच्याकडे येतात गौरव की हा तर खोटं नाही बोलणार. मग याच्याकडे आल्यावरती त्याला आता प्रश्न पडतो की काय सांगायचं, कारण हे माझे सख्खे भाऊ आणि ह्यांच्याशी तर आपण युद्ध करतोय. मग तो म्हणतो की नरोवा कुंजरवा, म्हणजे नर होता का हत्ती होता तो माहिती नाही मला, पण अश्वत्थामा गेला इतकं माहिती. म्हणजे तो खोटं बोलतो खरं तर, पण ते आता काय म्हणतो आपण की डिप्लोमॅटिक उत्तर देतो तो, की त्याला माहिती असतं पण सांगताना तो असं सांगतो. असं त्याची स्टोरी. म्हणजे एका रामायणात कितीतरी स्टोरी आहेत अशा. म्हणजे एका एक तीर में 2 निशाणा बघितलं. पण आपल्याला एक नवीन शब्द आज मिळाला. नवीन वाक्य. काय काय शब्द आई? नरोबा नरोबा कुंजरोबा. कुंजरोबा. सो नेक्स्ट टाइम मी जेव्हा तुला असं डिप्लोमॅटिक उत्तर देईन तेव्हा तू बोलशील नरोबा कुंजरोबा. म्हणजे आता तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे, तर न्यूट्रल जेव्हा आपण असतो ना त्यावेळेला हे वाक्य बोलायचं की नरोबा कुंजरोबा. मला काय माहित नाही समझा. ओके. सो चलो आता आपण डायरेक्ट स्वामी समर्थांच्या मठात भेटूया. स्वामी पोचलो आहोत आणि अजिंक्यची झोप झाली आहे. मी पण झोपलेली. आलो. सो मस्त डोंगर आणि त्याच्यामध्ये हे मंदिर. आधी लोकांना माहितीच नव्हतं पळसदरीमध्ये स्वामी समर्थांचं मठ आहे. आता इंस्टाग्रामच्या दुनियेमध्ये सगळ्यांना माहिती पडलंय आणि मी पण पहिल्यांदा आली आहे. इकडनं एंट्री आहे आणि तिकडनं सनसेट. आज तुम्हाला असाच सनसेट दिसतोय मस्त. आणि हा बघा सनराईज. तिकडे सनसेट, हा सनराईज झाला. हा माझे आहो म्हणजे आहो. अरे मी खूप वर्षापूर्वी आलेलो ना तेव्हा काहीच नव्हतं माहिती. नुसतं असं छोटासा मठ होता इथे. तेच तर म्हणाले आता फेमस झालं ना. तेव्हा एक एकदम घरासारखं असेल, मला नाही माहिती, पण अजिंक्य एकदम मठासारखं होतं ते. छोटस एकदम मठ होतं. हे जरा आतमध्ये आता स्टोरी आपण बघू जरा मम्मीकडनं. चलो पुढे. मस्त रांगोळी काढली. छान. मन प्रसन्न होईल अशी ही जागा. श्री स्वामी समर्थ इकडे 22 दिवस राहून गेले होते. पुण्याकडनं मुंबईकडे येताना त्यांनी ह्या जागेवर वास्तव्य केले होते. आजही स्वामी भक्तांना स्वामी स्वतः दर्शन देतात अशी सर्वांची अनुभूती आहे. हे मठ गुरुवर्य दादा महाराज दरेकर यांनी उभे केले त्यांच्या स्वामी भक्तांबरोबर. 1995ला दत्त जयंतीच्या मुहूर्तावर ह्या जागेचे भूमिपूजन झाले आणि मंदिर उभारले गेले. इकडे येऊन मला तर खूप प्रसन्न वाटलं. इतकी सुरेख मूर्ती होती. मला असं वाटलं की मी स्वतः अक्कलकोटला आली आहे. मंदिराच्या खाली सुद्धा एक स्वामी समर्थांची मूर्ती आहे, ज्या समोर तुम्ही बसून स्वामी समर्थांचे ध्यान करू शकतात. मला तर खूप छान वाटलं. इथे तुम्ही बाय ट्रेन पळसदरी स्टेशनला उतरून 10 मिनिटात चालत येऊ शकतात किंवा आमच्यासारखी कार करून तुम्ही कर्जत रोडवरनं सुद्धा येऊ शकतात. खूप निसर्गरम्य वातावरणात हे मंदिर आहे. मी तुम्हाला सांगेल नक्की व्हिजिट करा. तुम्हाला खरंच असं वाटेल की तुम्ही अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या मठात आला आहात. खेळा तुम्ही माझ्या मागे. तू इकडे व्हिडिओ घे आणि घे. अरे माझ्या मागे येतात ते तुला प्रोटेक्ट करतायत. आणि इथे मस्त तेव्हा आले ते प्रोटेक्ट करतात तुला. शॉप आहे चहाचं. आम्ही आता एक टी ब्रेक घेणार आहोत आणि इथे खूप हे थंड लोक माझ्या मागे मागे फिरत आहेत. बस ना खाली, बस ना, बस 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 खाली. सो स्वामी समर्थांचं दर्शन झालंय. दर्शन झालं, मस्त चहा पिऊन झालाय, मस्त चहा पिऊन झाला. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर नक्की आम्हाला फॉलो करा मानसी पाटील ऑफिशियल्स मनकाजीन ह्या पेजला आणि इंस्टाग्रामवर पण मनकाजीन मानसी पाटील ऑफिशियल्सला. आणि खूप 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 प्रेम द्या. जर तुम्हाला असे व्हिडिओ आवडत असतील जिकडे आम्ही मंदिर एक्सप्लोर करतो आहोत तर आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि जर तुम्ही स्वामी समर्थांच्या मठात गेलात तर आमच्या व्हिडिओला श्री स्वामी समर्थ असे
नक्की मेन्शन करा. बाय बाय.